The agrarian crisis hit Yavatmal district is reported 22 farmers suicide in January 2026. In 2025, also around 400 farmers were committed suicide. And these are the cotton growing, soybean growing, and pulses growing farmers. They are dryland farmers, but excessive rain has damaged the crop. The compensation which were given, which was not sufficient, and farmers are not getting the MSP, and government intervention is awaited. So farmers are in deep crisis. The loan waiver date has been declared but has not implemented yet. But the wrong policies of the state regarding the input cost reduction, minimum support price, the crop diversion, and the credit cycle restoration. We have been demanding the state government to intervene. पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र सतत सुरू आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. 2025 मध्येही सुमारे 400 शेतकऱ्यांनी याच ठिकाणी आत्महत्या केल्या होत्या. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक व तूर उत्पादक शेतकरी प्रचंड नापिकीला तोंड देत आहे. त्यातच हमी भावावर आता कापसाची खरेदी होत आहे, सोयाबीनची खरेदी होत नाही आहे आणि तुराची खरेदी होत नाही आहे. जाचक अटी टाकल्यामुळे शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना पडेल भावात विकत आहे. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च कमी होत नाही आहे. शेतकऱ्यांना पीक पद्धती बदलण्यासाठी अनुदान देण्यात येत नाही आहे आणि शेतकऱ्यांचं पतपुरवठा धोरणामध्ये सुधारणा होत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात खाजगी सावकाराकडून, पतसंस्थाकडून, मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज काढत आहे आणि या कर्जाचा व्याजाचा दर 24% असल्यामुळे व्याजाच्या पायी व पठाणी वसुलीच्या पायी ह्या आत्महत्या होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सरकारने तात्काळ यामध्ये तोडगा काढावा व या लोकांना रिलीफ द्यावं ही आमची मागणी आहे. विदर्भ के यवतमाल जिले का कृषि संकट बहुत गहरा रहा है. जनवरी के अंदर ही 22 किसानों की आत्महत्या हुई है. पिछले साल 2025 में इसी जिले में करीबन 400 किसानों ने आत्महत्या की थी. किसानों के आत्महत्या के प्रमुख कारण कपास, सोयाबीन और तुअर की फसल में आई कमी और बाजार में मिलने वाला कम भाव. सरकार के मिनिमम सपोर्ट प्राइस पर ही खरीदी हो नहीं रही है और लगातार फसल उजड़ जाने की वजह से किसान आर्थिक संकट में आए हैं. हमने केंद्र सरकार से गुजारिश की है कि इन किसानों के हित को ख्याल में रखते हुए इन्हें एक रिलीफ पैकेज दिया जाए.